देवराजजी आज खूप आनंदी होते, कारण ते त्यांचा मुलगा मोहितसाठी मुलगी पाहणार होते. देवराजजींचे दिवंगत वडील सरदार होते आणि त्यांच्या प्रभावामुळे देवराजजींनाही गावात खूप आदर होता. देवराजजींची शेती मोठी होती, घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. तरीही पैशाची भूक दिवसेंदिवस वाढत होती. मोहित 6 वर्षांचा असताना त्याची आई वारली हे जाणून घ्या. उपचाराअभावी तिचा न्यूमोनिया वाढला आणि ती हे जग सोडून गेली. देवराजजींना त्यांच्या पत्नीच्या उपचारांवर पैसे वाया घालवणे योग्य वाटले नाही. त्यांनी मोहितला 1 रुपयाची आस लावून वाढवले. आज मोहितला शाळेत शिकवले. त्याच्या वडिलांना पैशामागे धावताना पाहून त्याला आता फक्त आयुष्यात शांती हवी होती. मुलाला शिकून त्याला कमी पैसे मिळाले, पण आयुष्यात खूप शांती होती. आज मुलीच्या घरी पोहोचल्यानंतर देवराजी औपचारिक बोलल्यानंतर मुलीच्या वडिलांना म्हणाले, हे बघ भाऊ, तुमची मुलगी कशीही असली तरी मला काही फरक पडत नाही. मी तिचा फोटो पाहिल्यानंतरच इथे आलो आहे. पण पहिली गोष्ट म्हणजे मला चांगला हुंडा हवा आहे. हे ऐकून मुलीचे वडील थोडे चिंतेत पडले, पण त्यांनी स्वतःला सावरले आणि म्हणाले की बघा करुणा, माझी एकुलती एक मुलगी आहे. आमच्याकडे जे काही आहे ते सर्व करुणाचे आहे, म्हणून तुम्ही निश्चिंत राहा. त्यांचं बोलणं ऐकून देवराजींच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. तेवढ्यात करुणा चहाचा ट्रे घेऊन हॉलमध्ये आली. करुणा थोडी काळी होती, म्हणून तिला सर्व काही हवे होते आणि तिला वाटत होते की तिचा रंग पाहून मुलाचे कुटुंब तिला नकार देईल, कारण याआधीही काही मुलांनी तिला पाहिल्यानंतर नकार दिला होता. पण जेव्हा मोहितने करुणाला पाहिले तेव्हा तो तिच्या तयासारख्या मादट डोळ्यांत हरवून गेला. त्याला तिचा रंगही लक्षात आला नाही. काही औपचारिक गप्पा मारताना जेव्हा मोहितने करुणाचा गोड आवाज ऐकला तेव्हा तो तिच्या प्रेमात पडला. संभाषण आरामदायी वातावरणात चालू होते आणि असे वाटत होते की नाते निश्चित होईल. मोहित आणि करुणा यांना काही वेळ गप्पा मारण्यासाठी छतावर पाठवण्यात आले आणि देवराजजी करुणाच्या वडिलांना म्हणू लागले की बघा भाऊ, तुमची मुलगी गोरी नाही आहे, म्हणून मी जे काही मागेन ते तुम्ही दया, तुम्हाला काही आक्षेप नाही ना. आता करुणाचे वडील काय म्हणणार? कोणताही मुलगा करुणाला पसंत करत नव्हता. इथे तरी किमान गोष्टी व्यवस्थित चालू होत्या. तरीही त्यांनी सांगितले की एकदा मुलांचे मन जाणून घेऊया. मी तुम्हाला आधी सांगितले की माझ्याकडे जे काही आहे ते माझ्या मुलीचे. देवराजजींचा चेहरा समाधानाने भरला होता. दुसरीकडे मुले आली आणि त्यांनी सांगितले की दोघांनाही एकमेकांना पसंत केले. देवराजजीही आनंदी झाले, कारण त्यांना या लग्नात खूप मोठा हुंडा मिळत होता. मोहितने संकोच करत एक दोनदा वडिलांना सांगितले की बाबा, करुणा खूप चांगली मुलगी आहे. तिच्या वडिलांकडून असा हुंडा घेऊ नकोस, मला खूप लाज वाटते. मग देवराजजींनी त्यांच्या मुलाला फटकारले आणि म्हणाले की गप्प राहा, मी इतक्या वर्षापासून तुझ्या शिक्षणावर आणि जेवणावर खूप खर्च केला आहे. आता मुलीच्या कुटुंबाकडून इतके पैसे वसूल करणे योग्य आहे. असो, जर तिच्या वडिलांना हुंडा देण्यास काहीच अडचण नसेल तर तुला काय अडचण आहे? मोहित नेहमीच त्याच्या वडिलांच्या प्रभावाखाली दबलेला होता, म्हणून तो उघडपणे त्याच्या वडिलांना विरोध करू शकत नव्हता. लवकरच करुणा आणि मोहितचे लग्न झाले. लग्नानंतर मोहितच्या आयुष्याच्या दारावर खूप आनंद आला, कारण करुणा खूप गोड स्वभावाची मुलगी होती आणि ती तिच्या पतीच्या भावना समजून घेत असे आणि त्याला खूप प्रेम देत असे. मोहित लहानपणापासूनच त्याच्या आईच्या जवळ होता. त्याच्या आईच्या मृत्यूनंतर तो त्याच्या वडिलांच्या कडक नियमात वाढला, ज्यामुळे तो प्रेमासाठी तळमळत होता. आता करुणाच्या प्रेमामुळे त्याच्या आयुष्यात आनंद आला होता. तो खूप आनंदी होता. पण देवराजजी, जे प्रत्येक रुपयावर लक्ष ठेवत असत, ते नेहमीच त्यांच्या सुनेला उधळपट्टी करण्यापासून रोखत असत. जर करुणा जेवणासाठी कोणतीही महागडी भाजी बनवत असे तर ते तिला फटकारत असत आणि म्हणत असत की तू परिसरातील रस्त्यावरील विक्रेत्याकडून भाजी खरेदी करू नकोस, मी आणीन ती स्वस्त भाजी तू बनव. देवराजजी कधीही त्यांच्या सुनेला फळे खरेदी करू देत नसत. जर मोहितने त्यांच्या पत्नीसाठी कधी काही खाण्याचे पदार्थ आणले तर घरात गोंधळ उडायचा. हळूहळू देवराजजींना वाटू लागले की करुणाच्या आगमनानंतर मोहितनेही खूप पैसे खर्च करायला सुरुवात केली आहे, म्हणूनच ते नेहमीच त्यांच्या सुनेला टोमणे मारायचे. त्याशिवाय ते अधूनमधून तिच्या काळ्या रंगाची चेष्टा करायचे, जेणेकरून त्यांची सून नेहमीच न्यूनगंडामुळे तिचे डोके खाली ठेवेल आणि स्वतःहून कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही. मोहितला असेही वाटत होते की त्याचे वडील नेहमीच त्यांच्या पत्नीच्या काळ्या रंगाबद्दल टोमणे मारायचे. एकदा मोहितचा वाढदिवस होता. करुणाने मोहितचा आवडता बेसनाचा हलवा बनवला होता, ज्यामध्ये तिने काही सुकामेवाही घातला होता. हलवा पाहून देवराजी रागावले आणि सुकामेवाही घातला होता. हलवा पाहून देवराजजी रागावले
आणि म्हणू लागले, हलव्यात इतके सुकामेवे घालण्याची काय गरज होती? पहिले म्हणजे तू इतकी काळी आहेस तरीही मी तुला सून म्हणून या घरात आणले. मी तुझ्यावर उपकार केले आणि तू इथे आल्यानंतर माझे घर परत देण्यास तयार आहेस? करुणाचे डोळे अश्रूंनी भरले. पण तिला तिच्या पतीचा खास दिवस खराब करायचा नव्हता, म्हणून तिनं तिचे अश्रू गिळले. मोहितलाही खूप राग आला, पण तोही आदराने गप्प राहिला. करुणाने कितीही चांगले काम केले किंवा तिनं तिच्या सासऱ्यांना आनंदी ठेवण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी तिचे सासरे तिच्यावर नेहमीच रागावत होते. एके दिवशी करुणा तिच्या मैत्रिणीसोबत बाहेर गेली होती. देवराजजीही काही वस्तू घेण्यासाठी बाजारात गेले होते. परतताना त्यांनी पाहिले की करुणा तिच्या मैत्रिणीसोबत ब्युटी पार्लरमधून बाहेर पडत होती. हे पाहून तिचे सासरे संतापले आणि घरी पोहोचताच ते रागाने उकळत आपल्या सून परत येण्याची वाट पाहू लागले. मोहितही बाहेरून आला होता आणि त्याच्या खोलीत आराम करत होता. संध्याकाळी करुणा घरी पोहोचताच देवराजजी तिच्यासमोर उभे राहिले आणि रागाने चिडून म्हणाले, "सुनबाई, तू ब्युटी पार्लरमध्ये काय करायला गेली होतीस?" करुणा हरूच म्हणाली, "बाबा, माझी मैत्रीण पार्लरमध्ये गेली होती म्हणून मीही तिच्यासोबत गेले. मला पार्लरमध्ये जाऊन 2 महिने झाले होते, म्हणून मला वाटलं की तिच्या सासऱ्यांनी तिला अडवून म्हटलं. तुला वाटलं होतं का की ब्युटी पार्लरमध्ये जाऊन तू सुंदर होशील?" तो रागाने तिच्याकडे 2 पावलं पुढे गेला आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, "तू कोळशासारखी काळी आहेस. कितीही पैसे खर्च केले तरी तू तशीच राहशील." सासऱ्यांचे असे शब्द ऐकून आणि त्याच्या घृणास्पद नजरा तिच्या चेहऱ्यावरून तिच्या संपूर्ण शरीरावर सरकताना पाहून करुणाला तिच्या शरीरावर मुंग्या रेंगाळत असल्याचे जाणवले. तेवढ्यात तिचा नवरा आला आणि वडिलांना मागे ढकलून म्हणाला, "बाबा, तुम्ही माझ्या पत्नीला काय बोलत आहात? माझी पत्नी पार्लरमध्ये गेली आणि तिने कितीही पैसे खर्च केले तरी तुम्हाला त्याच्याशी काय करायचंय? तुम्हाला माझ्या पत्नीचा असा अपमान करण्याचा अधिकार नाही. सध्या तुम्ही तिला काळी म्हणून त्रास देत आहात. जेव्हा तुम्ही तिच्या वडिलांकडून हुंडा मागितला तेव्हा तुम्हाला तिचा रंग दिसला नाही. लग्नानंतर काळ्या रंगाच्या मुलींना त्यांच्या सासरच्या घरात आनंदी राहण्याचा अधिकार नाही का? तिच्या वडिलांनीही खूप आशेने तिचे लग्न आमच्या कुटुंबात केले. तिच्या काळ्या रंगाची किंमत तुम्ही तिच्या वडिलांकडून आधीच घेतली आहे. जर तुम्ही तिला आदर देऊ शकत नसाल तर आता तिचा अपमान करू नका. आता ती माझी पत्नी आहे आणि तिचा आदर राखणे माझे कर्तव्य आहे. जर तुम्ही माझ्या पत्नीचा अपमान करणे थांबवले नाहीत तर मला तिच्यासोबत वेगळे घर बांधावे लागेल." मुलाचे बोलणे ऐकून देवराजजी संतापले आणि त्यांनी आपल्या मुलाला धमकी दिली आणि म्हणाले, "काल आलेल्या या मुलीसाठी तू माझ्या विरुद्ध बंड करायला तयार आहेस का? की हे घर माझे आहे, मी माझ्या मनाप्रमाणे जगू शकतो आणि कसाही मी वागू शकतो. मला रोखणारा तू कोण? जर तू या मुलीसोबत वेगळे घर बांधलेस तर मी तुला माझ्या सर्व संपत्ती आणि मालमत्तेतूनही हाकलून लावीन." मोहित रागावला आणि म्हणू लागला की तुमच्यासाठी पैसा नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. तुम्ही माझ्या भावना कधीच समजला नाहीत, ना माझ्या आईच्या भावना. तुमच्या पैशाच्या अभिमानात तुम्ही विसरलात की नाते निर्माण करण्यासाठी प्रेम, जवळीक आणि आदर पैशापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. तुम्ही नेहमीच पैशाच्या बळावर आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केलात. या प्रकरणात तुम्ही कधीही प्रेमळ नाते निर्माण केले नाहीत. म्हणूनच मी या घरात राहिलो किंवा या घरापासून दूर राहिलो तरी मला काही फरक पडत नाही. जर तुम्हाला तुमची संपत्ती आवडत असेल तर ठीक आहे, तुम्ही तुमची संपत्ती घेऊन एकटे राहा. देवराजजीही रागावले आणि म्हणाले की मग माझ्या घरातून निघून जा. मी तुमच्या जागी एक चांगला नोकर ठेवतो. माझ्याकडे पैशांची कमतरता नाही, मग तुमच्याशिवाय मला जगण्यात काहीच अडचण नाही. शेवटी मला काय कमी आहे की मी तुम्हाला दोघांना माझ्या घरात ठेवून तुमच्यावर उपकार करत होतो. जेव्हा तुम्ही या घराबाहेरचे जग पाहाल तेव्हाच तुम्हाला डाळ रोटीची किंमत कळेल. तुम्हाला ते माहीत आहे का? इतक्या मोठ्या आलिशान घरात राहण्यासाठी किती भाडे असेल? मोहित उपहासाने म्हणाला, "हो बाबा, मला माहीत आहे की मी इतके मोठे घर घेऊ शकत नाही, पण ते ठीक आहे. घर मोठे असो वा लहान काही फरक पडत नाही. त्या घरात आनंद, शांती, आराम आणि आनंद असला पाहिजे." मला माहिती आहे की हा सोनेरी महाल माझ्यासाठी सोन्याच्या पिंजऱ्यासारखा आहे, जिथे माणूस त्याच्या इच्छेनुसार श्वास घेऊ शकत नाही किंवा तो शांती आणि आदराचे जीवन जगू शकत नाही. माझ्यासाठी लहान भाड्याच्या घरात राहणे चांगले, किंवा आमचा आदर तिथे तरी राहील. देवराजी रागाने पाय मारत तिथून निघून गेले. मोहितने त्याच्या पत्नीला ताबडतोब सामान बांधायला सांगितले. सासरच्यांचे वागणे पाहून करुणा खूप दुःखी झाली. लग्नाच्या 3 वर्षात तिने नेहमीच सासऱ्यांचा खूप आदर केला होता. तिने त्यांची वडिलांसारखी काळजी घेतली होती. एके दिवशी तिच्या सासऱ्यांचे मन तिच्यासाठी बदलेल या आशेने ती त्याचे कटू शब्दही गिळत होती. तिचे वडील नेहमीच आपल्या मुलीच्या सासरच्यांकडे डोके टेकून राहत असत आणि देवराजजींच्या सर्व मागण्या पूर्ण करत असत, जेणेकरून मुलीला सासरच्यांच्या घरी कोणतीही अडचण येऊ नये.
पण देवराजी फक्त पैशाची पूजा करायचे, याशिवाय त्याला मानवी भावनांशी काहीही देणे घेणे नव्हते. अखेर आज मोहितही नाराज झाला आणि त्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला. आज त्याचा संयम संपला होता. त्याला पैशापेक्षा आयुष्यात जास्त शांती हवी होती, म्हणून त्याने त्या दिवशी आपल्या पत्नीला सोबत घेऊन ते घर सोडले. दोघेही आठवडाभर एका छोट्या धर्मशाळेत राहिले. मग मोहितला एक छोटेसे भाड्याचे घर सापडले. घरात फारसे सुखसोयी नसल्या तरी किमान जीवनात शांती होती. देवराजींनी मुलांना घराबाहेर काढले आणि त्यांच्या संपत्तीच्या ढिगाऱ्यावर आरामात राहू लागले. त्यांनी घरात नोकर ठेवले होते, जे त्यांच्या एका इशाऱ्यावर सर्व काम करायचे. देवराजींना वाटायचे की ते जगातील सर्वात आनंदी व्यक्ती आहेत, कारण त्यांच्याकडे अफाट संपत्ती होती. पण त्यांना हे कळले नाही की त्यांनी खरे नातेसंबंध गमावले आहेत. वर्षे उलटली. मोहित आपल्या पत्नीवर खूप आनंदी होता. 2 मुलांचा जन्म झाल्याने त्यांचे कुटुंब पूर्ण झाले. हळूहळू वेळ निघून गेला. मोहितची मुले मोठी होऊ लागली. दरम्यान देवराजी शारीरिकदृष्ट्याही कमकुवत झाले होते. म्हातारपणी त्यांना अनेक प्रकारच्या आजारांनी वेढले होते आणि ते फक्त अंथरुणावर पडून राहायचे. त्यांच्या अभिमानामुळे ते त्यांच्या मुलाला एकदाही घरी बोलावत नव्हते. मोहित त्यांना वेळोवेळी फोन करायचा, पण ते त्यांच्या मुलाशी फोनवरही नीट बोलत नव्हते. ते म्हणायचे की जर तुम्ही घराबाहेर पडलात तर तुम्ही मला फोन करून का त्रास देता. म्हणूनच त्यांनी त्यांच्या वडिलांना फोन करणे देखील बंद केले. एवढी संपत्ती असूनही देवराजींना आता आनंद वाटत नव्हता. त्यांना वाटायचे की जर कोणी असते तर त्यांचे कल्याण विचारणारे, त्यांची काळजी घेणारे असते. पण त्यांनी कधीही नातेसंबंधांना महत्त्व दिले नाही. त्यांनी फक्त संपत्तीला महत्त्व दिले. अशा परिस्थितीत जाणून घ्या, आज त्यांच्याकडे फक्त पैसाच उरला होता. आज या वयात ते आपल्या मुलासमोर नतमस्तक होऊन त्याला परत बोलावूही शकत नव्हते, कारण त्यांना या बाबतीत लाज वाटत होती. अशा प्रकारे गुदमरून त्यांनी आयुष्याचा शेवटचा श्वास घेतला. जाताना त्यांनी आपल्या मुलाला सर्वस्व दिले होते. मोहित घरी आल्यावर वडिलांच्या मृतदेहाला मिठी मारली आणि रडू लागला आणि म्हणाला की बाबा, मला तुमच्याकडून प्रेम हवे होते, संपत्ती नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात संपत्तीला महत्त्व दिले आणि आज तुम्ही ते माझ्यासाठी सोडले. तुम्ही गेल्यानंतरही मला तुमची संपत्ती मिळाली, पण मला वडिलांचे प्रेम यापूर्वी कधीही मिळाले नाही आणि आताही मिळणार नाही. त्यांना रडताना पाहून उपस्थित असलेल्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. करुणा पुढे आली आणि मोहितचे सांत्वन केले. वडिलांच्या 13व्या दिवसाच्या विदानंतर मोहितने त्याची सर्व संपत्ती एका अनाथाश्रमात दान केली. त्याला त्या पैशांपैकी काहीही नको होते. पैशाच्या अभिमानामुळे त्याचे वडील त्याच्यावर कधीच प्रेम करत नव्हते. मित्रांनो, काही लोक त्यांचे संपूर्ण आयुष्य संपत्ती गोळा करण्यात घालवतात आणि प्रेमाने त्यांचे नातेसंबंध जोपासणे विसरतात. कष्ट करून संपत्ती मिळवता येते. एखाद्या व्यक्तीला हे जग सोडून गेल्यानंतरही त्याच्या नातेवाईकांना किंवा मुलांना संपत्ती मिळते, परंतु त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे प्रेम कोणालाही मिळू शकत नाही. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने जिवंत असताना त्याच्या नात्यांसाठी वेळ, प्रेम आणि आदर दिला पाहिजे, कारण प्रेम आणि आपुलकी पैशापेक्षा जास्त महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे ते सांगा. प्रेम की पैसा? कमेंट करून आम्हाला सांगा. धन्यवाद.